हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टिश्यू सिस्टीम बद्दल. मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण परमनंट टिश्यू, सिंपल टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू ह्या टिश्यू बद्दल बोललेलो आहोतच. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली टिश्यू सिस्टीम बद्दल बोलणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सेप्ट तर क्लिअर होतीलच वेळाने, पण तुम्हाला नोट्सही मिळतील जे मी साध्या सोप्या भाषेत तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पूर्ण NCERT डिराइव्ड आहे, त्यामुळे तुम्हाला NCERT मधलं काय सुटतंय का याची भीती वाटणार नाही. आणि प्लस मी तुम्हाला नंतर MCQs सॉल्व्ह करणारे PYQs आहेत. त्यामुळे काय होईल, तुम्हाला कन्सेप्ट कळायला तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले की तुमच्या डोक्यामध्ये ते फिट राहील आणि एकदम रिव्हिजन केलं की तुम्हाला टॉपिक कळायला मी समजा. ठीक आहे, आधी आपण काय बघूयात की टिश्यू सिस्टीम. टिश्यू म्हणजे काय? टिश्यू म्हणजे काय? ग्रुप ऑफ सेल. कसले ग्रुप ऑफ सेल? ज्यांचं ओरिजिन सेम आहे, ज्यांचं फंक्शन सेम आहे आणि ज्यांचं स्ट्रक्चर सुद्धा सेम आहे. म्हणजे एकाच स्ट्रक्चर मधले एकच फंक्शन असल्याने एकच ओरिजिन असलेले सेल्स आपण त्यांना काय म्हणणार आहे? टिश्यू म्हणणार आहे. मग असे भरपूर टिश्यू मिळून काय करतात? एक सिस्टीम तयार करतात. जसं आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये समजा स्टमक आहे, म्हणजे आपलं पोट आहे, लिव्हर आहे आणि आपली इंटेस्टाईन आहे. इंटेस्टाईन म्हणजे आपली आतडी. हे सगळं मिळून काय करतात? एक डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार करतात. म्हणजे या सगळ्यांची कामं काय आहेत? आपलं पचन नीट व्हावं, आपल्यामध्ये एनर्जी जास्त तयार व्हावं, हे त्यांचं काम असतं. हे त्यांचं काय असतं? फंक्शन असतं. तसंच टिश्यू सिस्टीम मध्ये सुद्धा भरपूर टिश्यूज एकत्र येऊन काय करतात? पर्टिक्युलर फंक्शन तयार करतात. पर्टिक्युलर फंक्शन काय करतात? परफॉर्म करतात. आणि हे सगळे काय आहेत? सेम ओरिजिनचे आहेत, म्हणजे एकाच ओरिजिन मधून आलेले आहेत. मग आपण त्याला काय म्हणतो? टिश्यू सिस्टीम म्हणतो. मग आता हे जे टिश्यू सिस्टीम आहे ते डिवाइड केलेत. कशावरून? पोझिशनवरून, म्हणजे ते कुठं सापडतात. मॉर्फॉलॉजीवरून, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे. आणि त्यांचं फंक्शन, म्हणजे त्यांचं नेमकं काम काय आहे. ह्या तीन गोष्टींवरून काय केलंय? त्यांना डिवाइड केलंय 3 ग्रुप्समध्ये. त्यातलं पहिला म्हणजे इपिडर्मल टिश्यू, मग ग्राउंड टिश्यू आणि मग वॅस्क्युलर टिश्यू. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता बाळांनो, जो आउटर कव्हरिंग आहे ना, त्याला आपण काय म्हणतोय? इपिडर्मल टिश्यू. म्हणजे ह्याचं काम काय असणार आहे? आउटर कव्हरिंगला आहे म्हटलं प्रोटेक्शन असणार आहे. आउटर कव्हरिंगला हा प्रेझेंट असणार आहे. त्याच्याबरोबर मध्ये काय आहे? आपला हा ग्राउंड टिश्यू आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा काय आहे? त्यात झायलेम आणि फ्लोएम जे मिळून काय तयार करायला लागले? वॅस्क्युलर टिश्यू. ठीक आहे, त्याच इपिडर्मिसला आपल्याला काय दिसतंय? तर रूट हेअर दिसतो. सगळ्यात आधी आपण काय बघणार आहे? इपिडर्मल टिश्यू. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, इपिडर्मल टिश्यू म्हणजे काय? आपली स्किन. जसं आपल्या ह्युमन मध्ये स्किन असते बघा, आपल्या अख्ख्या बॉडीला काय करते? ते कव्हर करते. तसंच प्लांट जे तुम्हाला बाहेरून एक प्लांट दिसतंय, एक झाड दिसतंय, त्याचं जे आउटर कव्हरिंग आहे ते सगळं कशापासून बनलं? इपिडर्मल टिश्यूज. ते कुठं असणार आहे? त्याच्या रूटमध्ये पण असणार आहेत, त्याच्या स्टेमवर असणार आहे, त्याच्या फांद्यांवर असणार आहे, त्यांच्या काय म्हणतो आपण ते लीफवर असणार आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे इपिडर्मल टिश्यूज असणार आहे. म्हणजे त्यांचं आउटर कव्हरिंग जे काही आहे ते सगळं इपिडर्मल टिश्यूमुळेच आहे. ते कशापासून मिळाले बाळांनो? प्रोटोडर्म पासून मिळाले आणि डर्मॅटोजन पासून मिळाले. आता लक्षात कसं ठेवणार? डर्मॅटोजन. डर्मा म्हणजे काय? आपली स्किन. म्हणजे स्किन स्पेशलिस्ट असतात त्यांना बघा बाळांनो डर्मॅटोलॉजिस्ट म्हणतात. म्हणून आपण इथे काय म्हणायला लागलो? डर्मॅटोजन पासून काय मिळाले? हे इपिडर्मल टिश्यू मिळाले. हे काय करते? आउटर कव्हरिंग ऑफ प्लांट बॉडी तयार करते. 2 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स असते आणि इपिडर्मल टिश्यू. हे इपिडर्मल टिश्यू पण काय आहे? 2 गोष्टींपासून बनले बाळांनो. एक तर इपिडर्मिस आणि एक इपिडर्मल अपेंडेजेस. एक तर इपिडर्मिस असणार आहे किंवा इपिडर्मल अपेंडेजेस, या 2 गोष्टींपासून ते बनले. त्यातलं पहिलं आपण काय बघतोय? इपिडर्मिस. हे काय आहे? आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह सेल लेअर विदाउट इंटरसेल्युलर स्पेसिस. तुम्ही आपली स्किन, आपल्या त्वचेकडे बघा बाळांनो, तुम्हाला कुठेही 2 सेलमध्ये जागा रिकामी दिसणार नाही. तसंच इपिडर्मिस सुद्धा जे प्लांटचे आउटर कव्हरिंग आहे, प्लांटचं स्किन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इंटरसेल्युलर स्पेसिस तुम्हाला दिसणार नाहीत. सेल्स हॅव सेंट्रल लार्ज व्हॅक्यूल थिन सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. म्हणजे काय? सेलच्या मधोमध काय असणार आहे बाळांनो? लार्ज व्हॅक्यूल प्रेझेंट असणार आहे. आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ इपिडर्मिस हॅज थिक वॅक्सी लेअर कॉल्ड ॲज क्युटिकल. आता तुम्ही झाडावर किती जर पाणी घातलात किंवा झाडाला तुम्ही पाण्यात जरी ठेवलात तरी त्या सेलच्या आत काय जाणार नाही? पाणी आत जाणार नाही. फक्त पाणी कुठून आत जाते? रूट्स मधूनच आत जाते. त्याच्या बाकीच्या कुठल्याही पार्ट मधून पाणी आत जाणार नाही. का? कारण त्याच्यावर एक क्युटिकल प्रेझेंट आहे, जे कसं आहे? वॅक्सी आहे. तसंच आपलं पण असते बघा बाळांनो, तुम्ही किती जरी वेळ पाण्यात राहिलात तरी फक्त आपल्या तोंडावाटे नाकावाटेच पाणी आत जाईल. आपल्या स्किन थ्रू आपलं पाणी आत जाणार नाही, कारण आपल्या स्किनवर सुद्धा कसं आहे? क्युटिकल प्रेझेंट आहे.
आहे, मग आपल्या त्वचेवर सुद्धा जास्त वेळ पाणी राहत नाही बाळांनो, ते काय होतं गळून पडतं का, कारण हे क्युटिकल आपल्यामध्ये सुद्धा असतं, प्लांटमध्ये सुद्धा असतं. हे क्युटिकल काय करतं, प्रिव्हेंट वॉटर लॉस, म्हणजे प्लांट मधल्या पाणी ते बाहेर जाऊ देत नाही, प्लांटमध्ये बाहेरून पाणी आत येऊ देत नाही. आता ह्याच इपिडर्मल सेल्स म्हणजे कुठं जास्त करून लीफमध्ये, म्हणजे लीफ मधले इपिडर्मल सेल्स आहेत त्यात काय असते, गेट असते, त्याला आपण म्हणतो स्टोमॅटा. ह्या गेटमध्ये गार्ड सेल्स असतात. तुम्ही आता शाळेला जाता, कॉलेजला जाता, तुम्ही बघितलं असाल बघा बाळांनो, जे गेट असतं ना तुमच्या कॉलेजचं, तर ते गार्ड बसलेला असतो, सिक्युरिटी गार्ड. तो काय करतो, तो फक्त वेळेच्या आधीच तुम्हाला कॉलेजच्या आत जाऊ देतो, वेळ संपायच्या आधी तुम्हाला कॉलेजच्या बाहेर जाऊ देत नाही. किंवा तुमच्या कोचिंगमध्ये असतं किंवा शाळांमध्ये वगैरे असतं बघा, वेळ व्हायच्या आधी तुम्हाला फक्त आत जाऊ देतात, वेळ झाल्यावर तुम्हाला आत जाऊ देत नाहीत, वेळ व्हायच्या आधी तुम्हाला बाहेरून आतून बाहेर सुद्धा जाऊ देत नाहीत, म्हणजे कोचिंगच्या बाहेर सुद्धा जायचं नाही. ते कोण करतंय, गार्ड सेल्स. गार्ड सेल्स ह्यात हेच काम करतात, म्हणजे स्टोमॅटाला काय करतात, ते कंट्रोल करतात. या गेट कधी ओपन करायचं, लीफचं कधी बंद करायचं कोण ठरवणार, गार्ड सेल्स. जसं आपल्या सिक्युरिटी गार्ड असतात तसे. हे काय दोन शेपचे आहेत, एक तर किडनी शेप आणि एक तर डंबल शेप. किडनी शेप जास्त करून डायकॉट मध्ये दिसतात, डंबल शेप जास्त करून मोनोकॉट मध्ये दिसतात. त्याच्यानंतर आता तुम्ही डायग्राम बघू शकता बाळांनो, हे तुम्हाला ते किडनी शेप दिसते, जर असं किडनी शेप जास्त करून आपलं चवळीची उसळ, तुम्ही काय म्हणता माहित नाही, पण चवळीची उसळ अशीच असते की नाही या शेपमध्ये. हे कुठं दिसतं, जास्त करून डायकॉट मध्ये दिसतं. आणि डंबेल शेप, तुम्ही शाळा कॉलेजमध्ये वगैरे डंबेल खेळला असाल, असे डंबेल शेप असतात बघा, हे कुठं दिसतात, मोनोकॉट मध्ये दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, स्ट्रोमल ॲपॅरेटस कशापासून बनले, स्टोमॅटा, ऑब्विसली ते ओपनिंग, त्यानंतर गार्ड सेल्स जे त्याला काय करायला, गार्ड करायला, आणि मग सबसिडरी सेल्स. हे स्टोमॅटा ओपनिंग झालं, त्याच्यावर हे झाले गार्ड सेल्स, आणि गार्ड सेल्सच्या आजूबाजूला कुठं काय असतात, सबसिडरी सेल्स असतात. हे सगळं मिळून काय तयार करते बाळांनो, स्ट्रोमल ॲपॅरेटस तयार करते. आता हे गार्ड सेल्स पण कसं काम करतात बाळांनो, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. आता लीफ आहे, लीफचं काम काय असते, फोटोसिंथेसिस करणं, फोटोसिंथेसिस क्लोरोप्लास्ट शिवाय होत नाही. ते कधी ओपन होतात, म्हणजे गार्ड सेल्स कधी गेट ओपन करतात, जेव्हा त्यातलं प्रेशर वाढतंय तेव्हा, ते प्रेशर रिलीज करायला, म्हणजे जेव्हा वॉटरमुळं काय होणार, त्या लीफमध्ये टर्गर प्रेशर वाढणार, तेव्हा ते काय करणार, ओपन करणार. जेव्हा समजा त्या झाडामध्ये पाणी कमी असेल, तर टर्गर प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे, ते काय करणार, क्लोज करणार. इपिडर्मिस आपलं शिकून झाला, तर आपण काय शिकतो, इपिडर्मल अपेंडेजेस. ते कसे आहेत, आउटग्रोथ ऑन इपिडर्मल लेअर डिपेंडिंग अपॉन देअर पोझिशन, म्हणजे त्यांची जागा कुठं आहे ते काय दोन टाइप्स मध्ये डिवाइड झालं, एक तर ट्रायकोम्स आणि एक रूट हेअर. ठीक आहे. ट्रायकोम्स त्यांचे जे अपेंडेजेस असतात ते कुठं असतात, स्टेमवर असतात, म्हणजे जास्त करून ट्रायकोम्स कुठं दिसतात तुम्हाला, स्टेम मध्ये दिसतात. जनरली कसे असतात, हे मल्टी सेल्युलर असतात, म्हणजे एक पेक्षा अनेक सेल्स पासून बनलेले असतात. एक तर तुम्हाला हे ब्रांच दिसतील किंवा अनब्रांच्ड दिसतील. हे कसे आहेत, सिक्रेटरी इन ओरिजिन, म्हणजे ते काय करतात, सिक्रेशन मध्ये हेल्प करतात. आता यांचं फंक्शन काय आहे, ट्रायकोम्सचं, ह्या रिडक्शन ऑफ वॉटर लॉस, परत तेच झाडांमधून पाणी बाहेर जाऊ देत नाही, झाडांजवळच ठेवते. आता काटे आहेत म्हटल्यावर काय असणार आहे, प्रोटेक्शन करणार आहे. डिस्पर्सल ऑफ सीड आणि फ्रूट मध्ये काय करणार आहे, मदत करणार आहे. त्याच्याबरोबर उलट काय असते बाळांनो, रूट हेअर. रूट हेअर कसे असतात, हे दिज आर नॉट अपेंडेजेस. हा एक वर्ड बाळांनो विसरायचा आणि नीट हे खूप गंडवते मुलांना. हे अपेंडेजेस नाही आहेत, पण काय, इलॉंगेशन ऑफ इपिडर्मल सेल्स. इलॉंगेशन म्हणजे काय, ताणणं. समजा ही एक सेल आहे, त्या सेलला काय करतात, असे ताणतात, त्याच्यामुळे काय होतंय, हे रूट हेअरचा फॉर्म होतोय. तुम्ही बघू शकता बाळांनो, तुम्ही बघू शकता हे जे ट्रायकॉम्स आहेत हे कसे आहेत, त्याच्यावर एक असं कव्हरिंग आलेलं आहे, म्हणजे एक नवीन सेल फॉर्म झालंय. पण रूट हेअर कसं असतंय, रूट हेअर ही सेल आहे जी आउटरला असेच बघा, ही सेल काय होते, अशी ताणली जाते, त्यालाच आपण काय म्हणतोय, रूट हेअर म्हणतोय. इलॉंगेशन ऑफ इपिडर्मल सेल्स, त्यामुळे कशा असतात, नेहमी युनिसेल्युलर असतात. यांच्यात व्हॅक्युलेटेड प्रोटोप्लाझम आहे. आता व्हॅक्युलेटेड म्हणजे काय, हे झालं त्याचं सायटोप्लाझमलाच प्रोटोप्लाझम म्हणतात. आणि ह्या सायटोप्लाझम मध्येच काय आहे बाळांनो, व्हॅक्यूल आहे, खूप मोठं व्हॅक्यूल आहे, त्याला काय म्हटलं बाळांनो, व्हॅक्युलेटेड प्रोटोप्लाझम. आता त्यांचं न्यूक्लियस कुठं आहे, अपायकल पोझिशनला. अपायकल म्हणजे काय, वरच्या पोझिशनला काय असणार आहे, त्याचा न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आता ह्याचं बरोबर काम उलट असतं. हे काय करते, पाणी ऍब्झॉर्ब करते, झाडामधलं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवते. तुम्ही तर प्लांट इपिडर्मिस बघू शकता. लीफचं मी एक एक्झाम्पल घेतलंय, हे तुम्हाला ग्रे जे दिसतंय ना,
दगडी कलर, हा दगडी कलर कशामुळे काय आहे बाळांनो, क्युटिकल आहे आणि अप्पर इपिडर्मिस आहे. म्हणजे जो इपिडर्मल आपण टिश्यू बघतोय, टिश्यू सिस्टीम बघतोय, हा म्हणजे हा ग्रे लेअर. ठीक आहे. हा जो तुम्हाला पोपटी कलर दिसतोय, पोपटी हिरवा कलर, हा सगळा काय आहे बाळांनो, ग्राउंड टिश्यू आहे. आणि हा जो मला पिंक आणि ब्लू तो दिसतोय, हा म्हणजे काय आहे बाळांनो, झायलेम आणि फ्लोएम म्हणजेच काय तुमचा व्हॅस्क्युलर टिश्यू. ह्या एका डायग्राम मध्ये तुम्हाला 3 टिश्यू कळून जातील. जो तुमचा ग्रे कलर आहे हा काय फॉर्म करतोय, एपिडर्मिस फॉर्म करतोय. हे जे तुम्हाला ग्रीन दिसत आहेत, हे ग्रीन काय फॉर्म करतंय, ग्राउंड टिश्यू फॉर्म करतंय. हे पिंक आणि ब्लू काय फॉर्म करतोय बाळांनो, झायलेम फ्लोएम फॉर्म करतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आपण काय बघणार आहे टाईप, तो म्हणजे ग्राउंड टिश्यू. आता ग्राउंड टिश्यूला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, कसं लक्षात ठेवणार, टिश्यू सिस्टीम अख्खीच्या अख्खी कुणाला सोडून, एपिडर्मलला सोडून आणि व्हॅस्क्युलरला सोडून. तुम्ही इथं बघू शकता बाळांनो, त्यामुळेच मी इथं डायग्राम ही इथं दिली आहे. त्यात इथं तुम्ही बघू शकता हे सगळं काय आहे, ग्राउंड टिश्यूच आहे. फक्त काय सोडून, ही वरची एक लेअर सोडून आणि हे मधली ही एक लेअर सोडून, बाकीचे जे काही तुम्हाला ग्रीन दिसतंय हे सगळं काय आहे बाळांनो, ग्राउंड टिश्यूच आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की ग्राउंड टिश्यू काय आहे, मोठी आहे. म्हणजे कशा आहेत, लार्जेस्ट टिश्यू सिस्टीम आहे. ऑल प्लांट टिश्यू एक्सेप्ट एपिडर्मल अँड व्हॅस्क्युलर टिश्यू इन ग्राउंड टिश्यू काय असते, ते ग्राउंड टिश्यू फॉर्म करते. इट इज मेड अप ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू पासून ते बनलेलं असते. सिंपल परमनंट टिश्यूचे एक्झाम्पल्स काय आहेत, पेरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फंडामेंटल टिश्यू सिस्टीम. का, कारण हे काय करते, मॅन्युफॅक्चर आणि स्टोरेज करते. कशाचं, फूड मटेरियलचं. म्हणजे जे झाडाला लागणारे जे फूड मटेरियल आहेत ते मॅन्युफॅक्चर करण्यात आणि स्टोरेज करण्यात ह्याचं कशाचं, ग्राउंड टिश्यूचं काम असते. आता आलं काय, तुमचं व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यूला कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम सुद्धा म्हणतात. तर कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम म्हणजे काय, हे ट्रान्सपोर्ट मध्ये हेल्प करते. म्हणजे काय करणार, ट्रान्सपोर्ट. कशाचं ट्रान्सपोर्ट, हे ग्राउंड सिस्टीमने तयार केलेल्या फूडचं आणि वॉटरचं ट्रान्सपोर्ट कोण करणार आहे, व्हॅस्क्युलर टिश्यू करणार आहे. दिस टिश्यू ओरिजिनेट फ्रॉम प्रोकॅम्बियम. हे प्रोकॅम्बियम, प्रीकॅम्बियम हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पेसिफिक टिश्यू सिस्टीम. का, कारण त्यांचं फंक्शन काय आहे, स्पेसिफिक आहे. कशापासून बनले, हे झायलेम आणि फ्लोएम पासून बनले. व्हॅस्क्युलर बंडल, झायलेम आणि फ्लोएमला एकत्रित मिळून आपण काय म्हणतो बाळांनो, व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणतो. म्हणजे तुम्हाला जर व्हॅस्क्युलर बंडल कुठं शब्द आला तर समजायचा की त्याच्यात झायलेम आणि फ्लोएम दोघांबद्दलही बोललं गेलं किंवा दोघांबद्दल ते विचारतायत. व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे फक्त झायलेम, फक्त फ्लोएम येत नाही, दोन्ही येतात. ठीक आहे. आताच हे व्हॅस्क्युलर बंडल काय झाले, अजून डिवाइड झाले कशात, अरेंजमेंटमध्ये. म्हणजे हे झायलेम फ्लोएम कसे अरेंज झाले त्याच्यावरून व्हॅस्क्युलर बंडल काय केलं, आपण डिवाइड केले. त्यातलं पहिलं येते रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल. ह्या रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल मध्ये रेडियस तिथं वर्ड तर दिलाय, पण हे कुठलं आहेत, डिफरंट रेडियाय मध्ये आहेत. म्हणजे ह्यांचं कसं असतं, रेडियस त्यांचा वेगवेगळीकडे असतो. म्हणजे त्यांचा रेडियस एकच नसतोय. आपल्याला माहिती आहे ना की हा सर्कल हा त्याचा रेडियस असतो, तसा हा झायलेम आणि फ्लोएमचा एकच रेडियस नसणार आहे, भरपूर रेडियस असू शकतात. त्याला आपण काय म्हणणार आहे, रेडियल व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणणार आहे. आता ऑर्डर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायलम इज सेंट्रिपिटल किंवा एक्झार्च, कॉमनली सीन इन रूट्स. तर हे तुम्हाला कुठे दिसते, जास्त करून रूट्स मध्ये दिसते. तुम्हाला तर मी हे सेंट्रिपिटल एक्झार्च म्हणजे काय सांगते बाळांनो, हे कुठे दिसते, एक्सेप्शन म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, रूट्स मध्ये काय दिसतंय, एक्झार्च दिसतंय. पण एक्सेप्शन काय काय आहे बाळांनो, रेडिश आहे, कॅरोट आहे, टर्निप, शुगर बीट हे काय आहेत सगळे, रूट्स आर कोजॉइंट अँड कोलॅटरल. म्हणजे त्यांच्यात एक्झार्च ही रूट सिस्टीम दिसत नाही. ठीक आहे. आता आपण त्याच्यात बघूयात कोजॉइंट व्हॅस्क्युलर. कोजॉइंट व्हॅस्क्युलर मध्ये काय, झायलेम आणि फ्लोएम जॉईंटली प्रेझेंट ऑन सेम रेडियस. म्हणजे काय, समजा हे तुमचं काय आहे, व्हॅस्क्युलर बंडल आहे. इथं काय असते, झायलेम असते, इथं फ्लोएम असते. तुम्ही आता बघायला गेलात तर ह्यांचा इथं झायलेम फ्लोएम काढले, ह्यांचा रेडियस सेम आहे. म्हणजे त्यांचा जो रेडियस फॉर्म व्हायला लागला किंवा ते रेडियस जिथं सेंटर आहे ना तो सेमच आहे. हे रेडियस समजा हा रेडियस वेगवेगळे आले, 4 रेडियस आले. पण मी झायलेम आणि फ्लोएम जर एकाच ठिकाणी काढलं तर यांचा रेडियस काय होणार, एकच होणार. त्यामुळे आपण कोजॉइंट व्हॅस्क्युलरला काय म्हणतोय, दे आर प्रेझेंट ऑन सेम रेडियस. मला आपण परत काय केलं, डिवाइड केलंय. कशात डिवाइड केलंय, ओपन आणि क्लोज मध्ये. कशावरून, कॅम्बियम प्रेझेंट आहे की नाही. जर दोघांमध्ये झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जर कॅम्बियम प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणणार, ओपन टाईप. जर कॅम्बियम ऍबसेंट असेल आपण काय म्हणणार, क्लोज टाईप. एक्झाम्पल काय आहे, ओपनचं डायगोट आणि जिम्नोस्पर्म. ठीक आहे. तुम्हाला दिसतंय बघा बाळांनो.
हा तुमचा आला फ्लोएम, हा तुमचा आला झायलेम, यांच्यामध्ये प्रोकॅम्बियम प्रेझेंट आहे. हे काय येणार, ओपन मध्ये येणार. जर हे नसतं, फक्त झायलेम फ्लोएम असतं, तर मी काय सांगितलं असतं, त्याला क्लोज्ड म्हणून सांगितलं असतं. ठीक आहे. आता को जॉईंट बाय कोलॅटरल अँड ओपन व्हॅस्क्युलर बंडल. आता कोलॅटरल आपण म्हणतो ना, कोलॅटरल म्हणजे को वर्कर, एकत्र फिरणारे, एकत्र काम करणारे, आपण त्याला काय म्हणतो, कोलॅटरल. म्हणजे हे झायलेम आणि फ्लोएम हे एकत्र असतात. पण आता इथं बाय कोलॅटरल म्हणजे काय, फ्लोएम प्रेझेंट आहे झायलेमच्या दोन्ही बाजूला. म्हणजे कसं असणार आहे, झायलेम तर असणारच आहे. हा समजा झायलेम आहे, झायलेमच्या मध्ये फ्लोएम, त्याच्यावर सुद्धा फ्लोएम आणि मध्ये झायलेम. म्हणजे झायलेमचं त्याने काय केलंय, पाय सँडविच केलंय. म्हणजे वर एक ब्रेडची लादी, त्याच्यावर आपण काय करणार, बटाट्याची भाजी, आणि वर एक ब्रेडची लादी. तुम्ही सँडविच खाल्ला असेल तर ते दोन जे ब्रेड आहेत ना, ते म्हणजे काय, फ्लोएम, आणि मधलं काय असणार आहे, झायलेम. हे लक्षात ठेवायचं. कारण त्यांच्यामध्ये काय असणार आहे, परत आता कॅम्बियम प्रेझेंट असणार आहे, होय की नाही, कारण हे ओपन आहे. त्यामुळे कसं असणार आहे, फ्लोएम, हा म्हणजे कॅम्बियम. हे झालं तुमचं कॅम्बियम, याला तुमचं झायलेम, परत येणार कॅम्बियम, आणि परत येणार तुमचं फ्लोएम. असे हे सगळ्याला आपण काय म्हणतो, को जॉईंट बायकोलॅटरल ओपन व्हॅस्क्युलर बंडल. कळालं की कन्फ्युज झालं बाळांनो? कन्फ्युज असेल तर परत एकदा सांगते. फ्लोएम कसा आहे, दोन्ही बाजूला प्रेझेंट आहे झायलेमच्या. जे झायलेम मध्ये आहे त्याच्यावर फ्लोएम आहे, त्याच्या खाली फ्लोएम आहे. आणि झायलेम फ्लोएमच्या मध्ये कोण आहे, कॅम्बियम ॲज युजुअल प्रेझेंट आहे. आउटर कॅम्बियम इज ओनली फंक्शन, त्यात इनर कॅम्बियम काम करत नाही. फॅमिली कुठला आहे, कुकरबिटेशी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याच्यानंतर ना आपण काय बघायला लागलोय, आता डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी झायलम. म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं होतं, त्यातलं पहिलं आहे सेंट्रीफ्युगल. त्याला तुमच्या बुक मध्ये काय दिलं बाळांनो, एंडार्च म्हणून दिलंय बघा. एंडार्च, त्याला दुसरं नाव आहे सेंट्रीफ्युगल. आता तुम्ही कसं लक्षात ठेवणार, आता मला सांगा, तुम्ही फिजिक्स शिकला असाल तर तुम्ही सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपिटल हे दोन वर्ड्स बघितलेच असतील. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय, आउटसाइड किंवा अवे फ्रॉम सेंटर. अवे फ्रॉम सेंटरला आपण काय म्हणतोय, सेंट्रीफ्युगल म्हणतोय. सेंट्रीपिटल म्हणजे काय, टॉवर्ड्स सेंटर. आता कसं लक्षात ठेवणार बाळांनो, सेंट्रीफ्युगल इथं काय आहे, मेटा झायलेम. मेटा म्हणजे मी जेव्हा काय आहे, पेरिफेरीला असतो, सेंटरच्या लांब असतो, तेव्हा काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल असणार आहे. मेटा झायलेम. परत मी जेव्हा सेंटरच्या जवळ असतो तेव्हा काय असणार आहे, सेंट्रीपिटल. दोन्ही गोष्टी कळाल्या. कसं लक्षात ठेवणार, स्वतःवरून लक्षात ठेवायचं. मेटा म्हणजे मी जेव्हा पेरिफेरीला असतो, पेरिफेरी म्हणण्यापेक्षा सेंटरच्या लांब असतो, त्यामुळे त्याला काय म्हणणार, सेंट्रीफ्युगल म्हणणार. सेंट्रीपिटलच्या सेंटरच्या जवळ असतो मी, तेव्हा मी काय म्हणणार, मेटा झायलेम म्हणणार. तुम्ही हे लक्षात ठेवलं की तुम्हाला प्रोटोझायलेम सुद्धा काय होणार, लक्षात राहीलच. आता एंडार्च आणि एक्झार्च हे कसे लक्षात ठेवणार बाळांनो, स्टेम आणि रूट. आपल्याला माहिती आहे एम आणि एन. एमच्या जवळ कोण आहे, एन. त्यामुळे एंडार्च कुणामध्ये दिसणार, स्टेम मध्ये दिसणार. एंडार्च. एन कुणामध्ये असते, कुणाच्या जवळ आहे बाळांनो, स्टेमच्या. कुठं असते, सॉरी एमच्या, म्हणजे एम कशात असते, स्टेम मध्ये असते. आता इथे तुम्ही एक्झार्च कशात असते, रूट मध्ये असते. तुम्हाला लक्षात राहील. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. सेंट्रीपिटल, सेंट्रीफ्युगलला कसं लक्षात ठेवणार, मी जेव्हा सेंटरच्या लांब असतो तेव्हा काय येणार, सेंट्रीफ्युगल. जेव्हा सेंटरच्या जवळ असतो तेव्हा काय येणार, सेंट्रीपिटल. आता मेटा झायलेम, सॉरी एमच्या जवळ कोण असतं, एनच्या जवळ कोण असते, एम. त्यामुळे एंडार्चच्या जवळ कोण असणार आहे, स्टेम. सेंट्रीफ्युगल, सेंट्रीपिटल दोन्ही असतात. म्हणजे मेटाझायलम इज फॉर्म ऑन बोथ साइड ऑफ प्रोटोझायलम. त्याला आपण काय म्हणणार, मेसॉर्क म्हणणार. ठीक आहे, तुम्हाला हे बाळांना विचारू शकतात. आता ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं ना की को जॉईंट कोलॅटरल मध्ये जे डेव्हलपमेंट ऑफ झायलेम कसे असते, सेंट्रीफ्युगल. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय, सेंटरच्या बाहेर, मी सेंटरच्या बाहेर आहे. तेव्हा एंडार्च कंडिशन म्हणजे काय, स्टेम मध्ये. कारण इथं एम आहे म्हणजे एमच्या जवळ असणार आहे. परत कशात दिसतं हे, सेम व्हॅस्क्युलर बंडल. म्हणजे को जॉईंट मध्ये बायकोलॅटरल मध्ये कसं आहे, स्टेम, सेंट्रीफ्युगल आणि एंडार्च कंडिशन दाखवतात बाळांना. ठीक आहे, विसरायचं नाही. आता आपण काय बघणार आहे, लास्ट पॉइंट आपला, कॉन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडल. वन व्हॅस्क्युलर बंडल कम्प्लिटली इनसर्कल द अनादर व्हॅस्क्युलर बंडल. म्हणजे काय, बाहेरच्यानं पूर्ण घोळात घेतले, आपण म्हणतो ना पूर्ण घोळात घेतले त्याला किंवा तिला.
ते आपण म्हणजे काय, एका वॅस्क्युलर बंडलनं दुसऱ्या वॅस्क्युलर बंडलला पूर्ण चारही बाजूनी किंवा होल सर्कल काय केलेलं असते, कव्हर केलेलं असते. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक वॅस्क्युलर बंडल. आता कसं लक्षात ठेवणार, लिप्टोसेंट्रिक. लिप्टोसेंट्रिक कसं काय येणार तुमचं, फ्लोएम इज इनसाइड अँड झायलम इज आउटसाइड. म्हणजे झायलमला काय केलंय, फ्लोएमला पूर्ण गिरकी घातलेली आहे. हायड्रोसेंट्रिक मध्ये काय येणार, फ्लोएम इज आउटसाइड, झायलम इज इनसाइड. म्हणजे झायलम मध्ये आहे, फ्लोएम बाहेर आहे. त्याच्यानंतर ना एम्प्टी सर्कल म्हणजे काय, झायलम इज कवर्ड बाय फ्लोएम ऑन बोथ साइड. आणि एम्प्टी व्हिसल म्हणजे काय, फ्लोएम इज कवर्ड बाय झायलम ऑन बोथ साइड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. तर कसं लक्षात ठेवणार, इकडे बघा नीट सांगते. लिप्टोसेंट्रिक, पी आलं. पी कसं आहे, लिप्टो पी सेंटर म्हणजे इथं पी काय आहे, सेंटर मध्ये आहे. म्हणजे लिप्टोसेंट्रिक फ्लोएम मध्ये, झायलेम बरोबर आउटसाइडला. इथं पी काय आहे, सेंटरला आहे. म्हणजे फ्लोएम काय आहे, मध्ये असणार आहे, झायलेम कसं असणार आहे, बाहेर असणार आहे. त्याच्यानंतर मग एम्पी सिब्रल. सिब्रल तुम्ही कसं लक्षात ठेवणार, फ्लोएम ऑन द बोथ साइड. आता जे पी आहे, हे पी कसं आहे, आपण पेरिफेरी म्हणतो ना, तसं फ्लोएम ऑन द बोथ साइड. आणि एम्पी व्हिसल, व्ही काय आहे, झायलमच्या जवळ. म्हणजे व्ही कसं असते, एक्सच्या जवळ असते. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की याच्यामुळं जिथं व्ही आहे तिथं एक्स काय असणार आहे, एक्स झायलमनं काय केलं असणार आहे, दोन्ही साईडनं फ्लोएमला कव्हर केला असणार आहे. जिथं पी असणार आहे किंवा सी असणार आहे तिथं काय केलेलं असणार आहे, फ्लोएमनं झायलमला दोन्ही बाजूनं कव्हर केला असणार आहे. तुम्ही इतकं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हा पॉईंट कळून जाईल. इथं खूप कन्फ्यूज करतात बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. तो आपला नेक्स्ट आपण आता काय बघूया, थोडेसे PYQs बघा जे तुम्हाला विचारले गेले नीट मध्ये. द टिश्यू सिस्टम रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस इन लीव्स इज नथिंग बट ग्राउंड टिश्यू सिस्टम. सॉरी, एपिडर्मल टिश्यू सिस्टम. कारण एपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्येच काय असतं आपलं, काय म्हणतो आपण, स्टोमॅटा आणि किडनी म्हणाले बघा, ग्राउंड गार्ड सेल्स असतात. सॉरी बाळांनो. विच ऑफ द फॉलोइंग सेल्स आर डेड ॲट मॅच्युरिटी. म्हणजे काय असतं, मी तुम्हाला याच्याविषयी शिकवलं होतं, स्क्लेरेनकायमा, कोलेनकायमा. त्यात काय असतं, स्क्लेरेनकायमा जेव्हा तयार होतात तेव्हा लाईव्ह असतात, पण मॅच्युरिटीमध्ये काय होतात, डेड होतात. त्यामुळे आन्सर येणार स्क्लेरेनकायमा. एपिडर्मिस ऑफ प्लांट ओरिजिन इज युजली कवर्ड बाय. एपिडर्मिस कशापासून कव्हर झालंय, क्युटिन पासून. विच टिश्यू प्रोव्हाइड्स मेकॅनिकल. खूप मुलांना इथं चूक करतात, ते सुबेरिन लिहून येतात. सुबेरिन हे ह्याच्यात येतं बाळांनो, स्क्लेरेनकायमामध्ये येतं, एपिडर्मिस मध्ये नाही येत. एपिडर्मिस मध्ये क्युटिन येतं. विच टिश्यू प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू ग्रोइंग पार्ट्स ऑफ प्लांट. मेकॅनिकल सपोर्ट कोण द्यायला लागलंय, कोलेनकायमा द्यायला लागले. किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ झायलम. त्याच्यातलं झायलमचा पार्ट कोण नाहीये बाळांनो, झायलमचा पार्ट हे कंपॅनियन सेल्स नाही आहेत. कंपॅनियन सेल्स हे फ्लोएमचा पार्ट आहे. द टिश्यू दॅट हेल्प्स इन रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर इन डायकॉट स्टेम. रॅडियल कंडक्शन कोण हेल्प करतं, झायलेम, पेरेन्कायमा हेल्प करतं. फ्लोएम टिश्यू इज मेनली इन्वॉल्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ. फ्लोएम आहे त्यामुळे तो फूड येणार आन्सर. विच फ्लोएम एलिमेंट इज लिव्हिंग बट न्यूक्लिएटेड ॲट मॅच्युरिटी. लिव्हिंग आहे पण न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. आन्सर काय येणार, सीव ट्यूब कंटेंट. त्याच्यानंतर द टिश्यू प्रेझेंट बिटवीन झायलम अँड फ्लोएम इन डायकॉट सिस्टम इज. टिश्यू डायकॉट स्टेम मध्ये टिश्यू असतो झायलम अँड फ्लोएम, त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम म्हणतो. कॅम्बियम प्रेझेंट असतो. विच टिश्यू सिस्टम इन्क्लुड्स कॉर्टिक स्पिट अँड मिझोफिल. ह्या तिन्ही गोष्टी कशामध्ये असतात बाळांनो, कॉर्टिक स्पिट मध्ये, ते एपिडर्मल टिश्यू मध्ये असतात. किंवा ठीक आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट कळाला असेल, पूर्ण तुम्हाला MCQs कळाले असतील. जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.